नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. आणि किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावरती आणखीन एका घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर आता हसन मुश्रीफ काही वेळातच किरीट सोमय्या यांच्या या सगळ्या आरोपांना उत्तर देणार आहेत. नेमकं ते काय बोलतात त्याची उत्सुकता आहे. सविस्तर वृत्त पाहूया. सुरुवात करूयात हेडलाईन्सनं. सध्या हसन मुश्रीफ पत्रकार परिषद घेतात. आपण थेट जाऊया. सर ऑन एयर मोबाईल सायलेंट किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावरती घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर आता हसन मुश्रीफ या सगळ्या आरोपांना उत्तर देणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय. काही वेळातच ते या सगळ्या आरोपांना उत्तर देतील. सोमय्या यांनी आज कराडमध्ये पत्रकार परिषद घेत गडिंग्लज इथल्या साखर कारखान्यामध्ये मुश्रीफांच्या कुटुंबियांचा काय संबंध असा सवाल उपस्थित केला. तर पुढच्या आठवड्यामध्ये आणखीन एक घोटाळा मुश्रीफांसंदर्भातला आपण उघड करणार आहोत असंही ते म्हणालेत. किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत नेमके काय आरोप केले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता मुश्रीफ काय उत्तर देतात ते पाहायचं. आभारी आहे की आज मी थोडा तुम्हाला त्रास दिला. मी किरीट सोमय्यांचा हे आभारी आहे की त्यांनी माझ्या तब्येतीच्या शुभेच्छा मला दिल्या. आता मी समोरच आहे आपल्या, म्हणजे मला डेंग्यू झाला होता आणि थोडा अशक्तपणा आहे. आता हे किरीट सोमय्या जे आरोप करतायत त्याच्यामागं भारतीय जनता पक्षाचं फार मोठं षडयंत्र आहे. आणि विशेषतः प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टर माइंड आहे. मी अनेक वेळा तुमच्या समोर आणि राज्याच्या समोर मी सातत्यानं माझ्या नेत्यावर, शरद पवारांच्यावर, माझ्या पक्षावर, महाविकास आघाडी सरकारवर, नंतर अनिल देशमुखांच्या प्रकरणाबाबत, परमवीर सिंगाबाबत किंवा केंद्रीय तपास यंत्रणेचा जो गैरवापर होतो याबद्दल सातत्याने याच ठिकाणी पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत आणि सातत्यानं मी आवाज उठवत असतो. आणि यामुळं सातत्याने भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी मला कसं थांबवता येईल, कसं दाबता येईल याचा प्रयत्न करत होते. आणि किरीट सोमय्या हे त्यांच्यातलं टूल म्हणून त्यांनी वापर केलेला आहे. आता चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांना सातत्यानं हा चिंतेचा विषय राहिलेला आहे की बाबा आपण प्रदेशाध्यक्ष आहोत, त्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष भुईसपाट झालेला आहे. हा कुणी भुईसपाट केला? तर हसन मुश्रीफ याला मुख्य कारणीभूत आहे. म्हणून त्यांनी गेल्या वेळेला मला भारतीय जनता पक्षात येण्याची सुद्धा त्यांनी मागणी केली होती, विनंती केली होती. मी त्याला म्हटलं की पवार एके पवार म्हणून मी केलं नाही. त्यानंतर माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड त्यांनी घातली. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी हे कारस्थान त्यांनी केलं. आणि आता त्यांना वाटते की महाविकास आघाडी ही जिल्ह्यातली इतकी प्रबळ झालेली आहे, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये, की 10 वर्षात आहे भारतीय जनता पक्षाला आता कुठलाही म्हणजे त्याच्यासमोर यश दिसत नाही. परवा ते म्हणाले की कालचक्र असतं, फिरत असतं, भविष्यात काय होईल ते होईल. पण आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ते झिरो आहेत. जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात नाही, महानगरपालिका ताब्यात नाही, जिल्हा मध्यवर्ती बँक ताब्यात नाही, मार्केट कमिटी ताब्यात नाही. आणि त्यामुळे सातत्यानं परवासुद्धा दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष याच कारणामुळं चंद्रकांत पाटलांना बदलायचं ठरलं होतं, परंतु अमित शहांच्या मैत्रीमुळे ते बचावले. त्यांचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत असलेला सुपडा साप हे त्यांचं अपयशाचं कारण आहे. आणि मग हसन मुश्रीफला कसं थांबवता येईल हा यामागचा कारस्थान आहे. दुसरा विषय, किरीट सोमय्या सातत्याने सांगतात
मी ही कागद काढतो आणि मी देवेंद्र फडणवीसकडे घेऊन जातो आणि देवेंद्र फडणवीस सांगतात त्यांचं काढतो. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी यासाठी माझं नाव घेतलं असावं हा म्हणजे स्पष्ट त्यांनीच सांगितलं किंवा ते सांगतात त्याप्रमाणे मी करतो. आता विषय दोन आहे की चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं. असं कुणाचा तरी वापर करून बदनामी करून माझ्या कुटुंबियाची बदनामी करून त्यांना काही मिळणार नाही. सगळे हे आरोप खोटे आहेत, बिनबुडाचे आहेत. आणि त्याच वेळेला मी त्याचा निषेध केला होता आणि 100 कोटी रुपयेचा फौजदारी अब्रू नुकसानीचा दावा करायचं मी ठरवलेला आहे आणि ते मला दावा तयार होत आलेला आहे. पण आज त्यांनी जो दुसरा घोटाळा म्हणतात त्याला, तर त्यांनी आज आरोप केला तो तर इतका बिनबुडाचा, इतका खोटा. मला वाटते की किरीट सोमय्यांची CA ची पदवी मी मागच्या वेळा सांगितलं होतं, ही खरीच पदवी आहे का काय मला एक शंका आहे. मला अनेकांनी जाणकारांनी सांगितलं. कारण आजचा जो त्यांनी आरोप केलेला आहे तो इतका खोटा आहे, त्यांनी अजूनही अभ्यास करावा. मला त्यांना एकदा सांगायचं आहे की एकदा मी तुमच्याकडे CA पाठवतो आणि जे 2 माझ्यावर आरोप केले आहेत ते जर तुमच्या लक्षात आले तर लक्षात येईल की हसन मुश्रीफ हा कसा माणूस आहे. तुम्हाला एकच मला सांगायचं आहे की त्यांनी माझी राजकीय, मला भारतीय जनता पक्षाचे अनेक माझे मित्र आहेत ते सांगतायत की आम्ही सांगत होतो की तू हसन मुश्रीफला काढू नकोस, कारण हसन मुश्रीफ हा तसा माणूस नाही. हा समाजाशी जोडला गेलेला, गोरगरीब सर्वसामान्य दिलदर्जाची सेवा करून वर आलेला आहे. आणि जी जी संधी मला मिळाली त्यामध्ये गरीब आणि सामान्य माणूस आणि त्यामुळे लाखो लोक हे माझ्याशी जोडले गेले आहेत, जीवाभावाचे आहेत आणि जीवाला जीव देणारे कार्यकर्ते तयार झालेले आहेत. आता त्यांनी आज जो आरोप केला तर त्याच्याबद्दल तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे. आता आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचा 100 कोटीचा घोटाळा असं त्यांनी आज आरोप पहिला केला. त्यात ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा माझ्या जावयाचा सुतराम संबंध नाही. कारण मी 2 तास घेतली होती त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर, तर काय आरोप करतात मला माहिती नव्हतं. मी आताच ते वेबसाईटवरनं काढले, त्याची कागद तुम्हाला देतो. त्यात काही माझ्या जावयाचा संबंध नाही. ब्रिक्स इंडिया कंपनी ही फक्त 44 लाख शेअर कॅपिटलची आहे आणि SU कंपनी आहे, ती काहीतरी शेल कंपनी म्हणून सांगितलं. ही शेल कंपनी नाही, ही महाराष्ट्राची कंपनी आहे, त्याचंही 1 लाख शेअर कॅपिटल आहे. 100 कोटीचा घोटाळा होईल कसा, हा एक प्रश्न. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं हा निविदा काढलेली नाही. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं या कारखान्याला कर्ज नव्हतं. 2012-13 साली हा कारखाना शासनाने ब्रिक्स फॅसिलिटीला चालवायला दिलेला होता 10 वर्षाच्या सहयोगी तत्वावर, की जे शासनाचा धोरण होतं सहयोगी तत्वावर त्याला घेतला होता. परंतु ही कंपनी 2020ला, ते म्हणतात 2020ला दिली. ग्रामविकास खात्याचा मंत्री किती खोटं बोलायचं, अभ्यास तरी केला पाहिजे. मूर्खपणाचा कळस आहे. 2020ला ही कंपनी सोडली त्या कंपनीनं, कारण 2 वर्ष आधीच 10 वर्षासाठी घेतला होता 43 कोटीला. मी सगळी माहिती काढली. 2 वर्ष तोटा फार वाढत होता, बँकाची कर्ज वाढत होती, पण तो कारखाना त्यांनी सोडला. कारखाना सोडल्याची ऑर्डर माझ्याकडे आहे. हायकोर्टमध्ये ती कंपनी गेली होती, संस्था, त्यांच्यात वाद चालू होता, त्याची हायकोर्टची ऑर्डर माझ्याकडे आहे. म्हणजे 2020ला कारखाना घेतलेला नाही. 2012-13ला या कंपनीनं 10 वर्षासाठी महाराष्ट्र शासनाच्या परवानगीनं सहयोगी तत्वावर घेतलेला होता. 2 वर्ष आधी फार मोठा त्याला तोटा येत होता, बँकेची कर्ज वाढत होती, म्हणून 2 वर्ष आधीच नुकसान सोसून त्यांनी कारखाना त्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या ताब्यात दिलेला आहे. आज ती संचालक मंडळ कारखाना चालवतोय. आणि मी त्या मतदारसंघाचा आमदार होतो, मला माहिती होतं की त्यावेळेला त्या कारखान्याच्या कामगारांचे 18 महिने पगार थकलेले होते. तिथल्या कामगारांच्या बायका ह्या मजुरीला जात होत्या, म्हणून आमदार म्हणून मीच पुढाकार त्या सहयोगी तत्वावर चालण्यासाठी घेतलेला होता. त्या कंपनीशी माझा सुतराम संबंध नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेनं हा कारखाना काय ते अपारदर्शक बिडिंग केलं असं काय ते त्यांचं म्हटलं, त्यांनी काढलाच नाही, तर तो दिला शासनानं सहयोगी तत्वावर. म्हणजे एक ही शेल कंपनी नाही आहे म्हणतात ती नाही. नंतर या ब्रिक्स इंडिया कंपनी जी आहे त्याचे आज मी काढले, त्याचं शेअर कॅपिटल देतोय, त्याला उलट 75 कोटी तोटा आहे त्या कंपनीला. मला वाटते जर याची चौकशी केली तर मला वाटते तो तोटा किरीट सोमय्यांनी भरून द्यावा. आणि जर त्यांनी नितीन गडकरी साहेबांचं मार्गदर्शन घेतलं असतं या कारखानदारीवर बोलायला, म्हणजे बोलताना, तर मला वाटतं चांगलं मार्गदर्शन त्यांना लागलं असतं. कारण स्फूर्ती कारखाना त्यांनी काढला, स्फूर्ती, त्यावेळेस असेच प्रॉब्लेम तयार झाले होते. आणि त्यावेळेला नितीन गडकरी साहेब म्हणाले होते
की कारखाना साखर काढणं म्हणजे आम्ही पूर्वजन्मी पाप केले का काय, असं ते वाक्य बोलले होते. मला वाटतं ते मार्गदर्शन त्यांना मिळालं असतं बरं झालं असतं. म्हणजे यासाठी आता मला 100 कोटीचा पहिला आणि हा 50 कोटीचा दुसरा असा फौजदारी दावा मी दाखल करणार आहे. म्हणजे ह्याच्याशी काही संबंध नाही. आणि मी त्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यामध्ये त्यावेळेस त्याच वेळा खुलासा केला होता. मी काय खुलासा केला होता की बाबा ही इन्कम टॅक्स धाड गाठलेली आहे, सगळी कागदपत्र त्यांनी आमची जप्त केलेली आहे, आमच्या कुटुंबियाचा कुठेही म्हणजे याच्यामध्ये संबंध आलेला नाही आणि जी आहेत ती आम्ही उत्तर त्याला दिलेली आहेत. आता त्याबद्दल ते ईडीकडे जात आहेत, ह्याच्याकडे जात आहेत. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही एकदा सगळीकडे दिलाय ना, त्या संस्था तपासणी करतील की तुम्ही जाऊन पर्यटन करायला कशाला जाता त्या तिथं जाऊन, म्हणजे उद्देश काय आणि अधिकार कोणी दिला, तुरुंगात टाकणार घोटाळेबाज. मला वाटतं ह्याच आक्षेपावर मी हायकोर्टात जाणार आहे हे वाक्य त्यांना बंद करण्यासाठी. ही न्यायाधीश झाली काय, हे कोण आहेत तक्रार करायला, तुम्हाला तक्रार करण्याचं कारण तुम्हाला एजंट म्हणून नेमल्यानंतर सुपारी दिल्यानंतर तुम्ही काम करा ना. तुम्ही घोटाळेबाज तुरुंगात पाठवणार अशी बदनामीकारी वक्तव्य कशी करता, तुम्ही न्यायाधीश झाला काय, त्या चौकशी करणाऱ्या कंपन्या चौकशी करू देत ना काय करायचं ते. आणि पूर्णपणानं कारण मी 17 वर्ष मंत्री आहे आणि 3 वर्षानं 20 वर्ष होणारच आहेत. महाविकास विकास आघाडी आणि पुढे 10 वर्ष जाणार आहे. मला पुन्हा निवडून आलं की मला 30 वर्ष होतील मंत्रिपदाला. एवढ्या काळामध्ये माझ्यावर एकही आरोप झालेला नाही, माझ्यावर एकही दबक्या आवाजात चर्चा झालेली नाही कुठल्या याची. मी अतिशय प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे. ज्या कामामध्ये मला सत्तेची संधी मिळाली तिथं सामान्य माणसासाठी काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जसं भारतीय जनता पक्षाच्या काळात चिक्की घोटाळा झाला, प्रकाश मेहताचा गृहनिर्माण घोटाळा झाला, जमिनीचे घोटाळे झाले, तसे घोटाळे अद्याप कुठलेही आमच्या नावावर नाहीत, एवढे घोटाळे झाले. तर त्यांनी पाच आता हे मंगलप्रसाद लोढायत आहेत त्यांच्या काढावं ना, भरपूर टॅक्स चुकला असेल त्यांनी जे साखर कारखाने आता नवीन त्यांच्यावर भारतीय जनता पक्ष त्यांची काढावी कागदपत्र किंवा भारतीय जनता पक्षाचे जे घोटाळे ते काढावेत ना सगळे. म्हणजे एक इम्पार्शल म्हणून त्यांची प्रतिमा होईल. हे भारतीय जनता पक्षाचं एक हत्यार म्हणून याचा वापर करतायत आणि महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा प्रयत्न ते सातत्याने करतायत. हे साध्य होणार नाही आणि आमचा काय आवाज दबणार नाही जोपर्यंत माझ्या पक्षावर. आता पवारसाहेबांचा काय संबंध आहे, शरद पवार साहेबांचं नाव ती घेता याची लायकी आहे काय, उद्धव ठाकरेंचं नाव घेत आहे सातत्याने. मला वाटतं हे बोलण्यासाठी मला उच्च न्यायालयात जावं लागेल आणि हे बोलण्यापासून त्यांना रोखावं लागेल. कारण ह्यामुळे हे फार झालेलं आहे, अशी परिस्थिती होणं बरोबर नाही. जे योग्य आहे ते माझ्याकडे विशेष सहाय्यक हात आलं, त्यामध्ये 4 घटकांना मी न्याय देण्याचा प्रयत्न केला. विधवा भगिनी माझी, परित्यक्त्या भगिनी, अपंग माणसं आणि 65 वर्षावरची म्हातारी माणसं ज्यांना आई वडील वडिलांना मुलं बघत नाहीत त्यांना पेन्शन चालू करणारा मी मंत्री आहे. माझ्याकडे विधिन्याय खातं आलं. या चॅरिटी जे आज दवाखाने आहेत त्यांना व्यवस्थित मार्गावर आणण्याचं काम मी केलं. आज लाखो लोक ऑपरेशन आपण मोफत करून देतो चॅरिटीमधून. हृदयविकार, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, लाखो रुपये जे जिथं संधी मिळाली. आता कामगार खातं, बांधकाम कामगार मंडळ त्यावेळेला माझ्या काळात तयार झाला. आज त्याला 2 वेळचं आपल्या ज्या महाविकास आघाडी सरकार आलं त्यावेळेला थकबाकीदारी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, तसं शिवभोजन थाळी चालू केली आणि आता आपण या बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन 2 वेळचं चालू केलं आहे कोरोना काळात. अशी आपण अनेक कामं केली. म्हणजे माझं म्हणण्याचं काय, हा अभ्यास त्यांनी केला पाहिजे. का बाबा एवढे लोक 30-40,000 लोक जमा होत आहेत, ह्याचा अभ्यास करायला नको. माझं म्हणणं आहे की बाबा ह्याच्यात कसलंही तथ्य नाही. आणि हा सरसेनापती कारखाना 10 वर्ष झाली शिळ्याकडला ऊत का आला जातोय, कर्ज सगळी फिटली. 10 वर्षानंतर पुन्हा विषय का काढला जातो, म्हणजे यांना काहीच मंत्रिपदात माझं सापडत नाही ना. आता सेनापती आप्पासाहेब नवटे कारखाना ह्याचा माझा काही संबंध नाही. आमदार म्हणून मला सहकार्य असेल त्यांना, पण आता सुद्धा संचालक मंडळाच्या ताब्यात आहे. 2020ला मुलं मुश्रीफांनी घेतला ग्रामविकास मंत्री झाल्यावर. आणि कशी बेताला आरोप करता आणि आपण त्याला किती प्रसिद्धी देतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं याच्याबद्दलचं आता हे करणार आहे. आणि चंद्रकांत पाटलांच्यावर मी सांगितलेलं आहे की त्यांनी हायब्रिड अॅन्युइटीमध्ये घोटाळा केला आहे, त्याची मी FIR करणार आहे. आणि मी महाविकास आघाडीच्या सगळ्यांना सांगितलं आहे की आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. कदाचित ही सगळ्यांच्यावर अशी परिस्थिती येईल, आपल्याला त्यांचे घोटाळे काढावे लागतील, त्यांना योग्य मार्गावर आणावं लागेल. ठीक आहे, लोकशाही पद्धतीने काय चालायचं ते चालू ना, याच्यापूर्वी चाललेलं नाही, परंतु हे असं चालू देता कामा नये अशी माझी विनंती आहे. आणि म्हणून माझं प्रसारमाध्यम म्हणणं आहे, एखाद्या गोष्टीला किती प्रसिद्धी द्यायची, बरोबर व्यक्ती बघून तर करा. भारतीय जनता पक्षाची मित्रमंडळी सांगत होती त्याला वा हसन मुश्रीफ त्यातला तसा नाही म्हणून. तर या चंद्रकांत पाटलाच्या प्रेशरमुळं, चंद्रकांत पाटलाच्या आग्रहाखात्रामुळं हे बदनाम करण्याचं मला आणि माझ्या कुटुंबाचं हे कारस्थान हे काही यशस्वी होणार नाही.
तर तुम्ही म्हणालात की भाजपमध्ये यायची ऑफर दिली ती कोणी ऑफर दिली होती आणि ते न आल्यामुळे तुमच्यावर त्याच पद्धतीनं आरोप आणि हा एक चंद्रकांत पाटलांनी ज्या मला ऑफर दिली होती ते पेपर आलेला आहे. त्यावेळेला पवार एक पवार मी म्हणालो, नंतर इन्कम टॅक्सची झाड पडली, हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. सर, पण आज शिवसेनेने असं म्हटलंय की ही जी कारवाई झाली त्याचा आमच्याशी संबंध गृह खात्याने केला, म्हणजे कुठली शिवसेना आता दूर होते का यापासून? नाही नाही, असं आम्ही एकदम फिविकल ना ते झालंच नाही का ती सिमेंटची वाटते बघा, हे क्यों नहीं दीवार टूटती, तो ये सिमेंटची बनी आहे अच्छी. म्हणजे कुठलंही काही झालं तरी नाही काय तुम्ही 5-10 वर्ष काळजीच करा. पवार साहेब महाविकास आघाडीच्या कोणत्या नेत्यांना सांगितलं की आता गप्पा बसून चालणार नाही, तर तुमच्या परीने पण काहीतरी नाही, मी मंत्रिमंडळ बैठकीत बोललो ना. हे आता असं किती म्हणजे उगाच विनाकारण आरोप करत जायचं, बदनाम करत जायचं आणि विनाकारण कुटुंबियांना वगैरे किती त्रास होतो मानसिक, हे असं बरोबर नाही. सर, त्यांनी सांगितलं की आता ते जरंडेश्वर कारखान्यात देखील जाणार आहेत, अजित पवारांच्या मागे जाणार, रश्मी ठाकरे यांच्या बंगल्यावर पण जाणार. हे बघा, जरंडेश्वर कारखाना एक आदर्श कारखाना अजित पवारांनी म्हणजे त्यांच्या नातेवाईकांनी चालवलेला आहे. कारखाना कसा असावा, तो माझाही कारखाना, मी आता पत्र काढले तुम्हाला, मी ते येणार म्हणून मी सांगितलं तर तुम्ही आलाच आहात तर तुम्ही कारखाना आतनं जाऊन बघा. अद्भुत कारखाना आहे. खाली ऊस गाळला जातो आणि वरती साखर काढली जाते, कारण त्या अंतराच्या ह्याच्यामुळे आम्हाला तिथंच कारखाना काढावा लागला. आणि त्यावेळेस मी परत सांगितलं होतं का कारखाना काढावा लागला. तेव्हा मी शाहू कारखान्याचा संस्थापक सदस्य होतो, हमीदवाडा कारखान्याचा संस्थापक सदस्य होतो. बदलत्या राजकारणाला राहता आलं नाही, म्हणून आपल्या शेतकऱ्यांना आणि आपल्या लोकांना न्याय मिळण्यासाठी आपल्याला कारखाना काढावा लागला. त्याच वेळेला सहकारी कारखान्यावर बंदी आली होती, सहकारी नोंदणी बंद झाली होती, भाग वाढवून बंद झालं होतं, म्हणून आपण पब्लिक लिमिटेड कारखाना काढला. आणि या कारखान्यामध्ये 60,000 लोकांनी पैसे दिलेले आहेत. मी ते सांगतो मग किरीट सोमय्याला सातत्याने, ही काय माहिती घ्या आधी. हे सेल कंपन्या, हे कंपनी, अहो त्या 12साठी काय कंपन्यांचे पैसे काय आले असते, त्यावेळी कंपन्या चालू होत्या. आत्ता 19ला सेल काढल्या त्या कंपनीने आपले सगळे हे ते जे काय द्यायचं ते दिलेलं आहे ना आम्ही. मी काय म्हणतोय की 10 वर्षापूर्वीची गोष्ट, कर्ज फेड झाल्यानंतर काय आरोप आमच्यावर दुसरे होऊ शकत नाही, आम्ही काय कशा सापडलं नाही ना, म्हणून कारखाना अरे ते कर्ज फिटलं 10 वर्षापूर्वीची गोष्ट ही प्रसार माध्यमांनी आधी लक्षात घेतली पाहिजे. पण तुमच्या जावयांचं त्यांनी नाव घेतलं. मी आज सांगितलं ना, माझा आणि जावयाचा कोणताही संबंध नाही म्हणून. आता खोटंच बोलायचं असेल, रिटूनच बोलायचं असेल, मग त्याला काय करूया आपण. आता माझ्या पत्नीचे शेअर्स 3 लाख आहेत म्हणाले, 3 लाख शेअर्स, म्हणजे किती चुकीच्या बातम्या, चुकीचं किती वक्तव्य. मी त्या किरीटसोबत सांगेन, तुम्हालाही मुलं बाळ आहेत, अशा पद्धतीनं चुकीची वक्तव्य करू नका. नगर नावाची एक कंपनी आहे जी अस्तित्वातच नाही आणि त्यावर पैसे आले असं कुठलं नवरत्न नावाची एक कंपनी आहे. नाही, त्याच्याबद्दल जे काही इन्कम टॅक्स हे घातलेले आहेत त्यात सगळे उत्तर दिलेले आहेत ना आपण. ते प्रत्येकाची उत्तर आज मेरिटनं आपण देत बसलेलो नाही. आपण म्हणतो की त्याची चौकशी झालेली आहे, संपूर्णपणानं झालेला आहे. 2.5 वर्ष झाली त्या धाडीला. काल ज्या पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या संदर्भात नोटीस काढली, त्याला तुम्हाला कल्पना होती का की पालकमंत्री तुम्ही तिथे आहात? पालकमंत्री मी नाही, मी नजरला आहे. तुम्ही कोल्हापूरचे आहात, पण कुठेतरी असं चर्चा आहे की कुठेतरी किरीट सोमय्या हे आरोप करतायत, त्यांना दाबण्यासाठी अशा पद्धतीने. नाही, आरोप बघा, त्यांनी आरोप केलेलाच आहे ना आणि ते जाणारच आहे. सवाल काय फक्त आरोप करायचे आणि पर्यटनाला जायचं, ह्याच्यापेक्षा तिथं त्यांना माहिती नाही जीवाभावाची माणसं काही उलट काय करू शकतील ना. ही मला वाटते प्रशासनाने घेतला निर्णय असावा असं मला वाटतं. कारण मी तर पत्रक काढलं तर की तुम्ही या, आलाच आहात तर ही सगळी माहिती घ्या. भारतीय जनता पक्षाची का वाताहत झाली जिल्ह्यामध्ये, कशा पद्धतीनं माझं काम काय आहे, सगळ्या लोकांना भेटा तुम्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हसन मुश्रीफ ही काय चीज आहे. कुठेच काही घोटाळा नाहीये किंवा कुठेच काही घोळ नाहीये किंवा ब्रिक्समध्ये तुमचं आणि तुमच्या जाव्यांचं नाही असं तुम्ही म्हणताय नाव, मग तरी किरीट सोमय्यांना तिथे जाण्यापासून का अडवण्यात आलं? नाही, अडवलं आम्ही कुठं अडवलं. माझं बघा, मी तर माझा तर प्रश्न नाही. आता प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेसाठी काय केलं असेल तर मला कशी माहिती असतात ती. हा निव्वळ कलेक्टर DSP यांनी घेतला. कारण काल रात्रीपर्यंत मला जे ऑर्डरमध्ये वाचलं त्यांच्या की रात्रीपर्यंत आपले गणपती विसर्जनचे कार्यक्रम होते, सकाळी सगळीकडे आमचे 43,000 लोक कागदाला जमणार होते आणि त्यांना वाटलं असेल किंवा काहीतरी धोका होईल त्याच्या जीवाला. माझं मत आहे त्यासाठी काहीतरी निर्णय घेतला असेल, मला काय माहिती नाही. परंतु त्यासाठी आणि भारतीय जनता पक्षाच्या काळात सुद्धा अनेकांना ह्यापासून रोखलेलं आहे. पूर्वी अनेकांना म्हणजे ज्यावेळी एक भाषणं करत जात होती किंवा लोकांत उद्रेक होईल त्यावेळी अनेकांना रोखलेलं आहे.
हा रोखला आणि त्यांनी यावं ना. त्यांना मीच एकदा निमंत्रण देतो, कारखाना बघवतो, मी स्वतः त्यांना भेटून कारखाना दाखवतो, ते काय फिर्याद देणार ते द्यायला होते ते दिली आहे सगळी, त्यांनी खुट्टी दिलेलीच आहे. माझा अभिनयाचा दावा सुद्धा त्यांच्या समेत दाखल करू. देवेंद्र फडणवीस लोकशाही अस्तित्वात आहे का? ज्या पद्धतीनं किरीट सोमय्यांना स्थानबंद केलं जातं किंवा कराडला अडवलं अहो, लोकशाही म्हणजे काय की आपण तुम्ही जिथं द्यायचे ते तक्रार दिल्या ना, मग हे कशासाठी करायला आहे? तुम्ही न्यायाधीश आहात का? कशासाठी पर्यटन कुणी अधिकार दिला? तुम्ही घाबरलाय या संपूर्ण प्रकरणात, त्यामुळे मला कोल्हापुरात येऊ दिलं जात नाही असा अहो, तो आता परत तुम्हाला सांगितलं मी, कायदा सुव्यवस्थेसाठी त्यांनी हे केलं. त्यांना समजा काय झालं, काय हे झालं तर किती हे होईल सांगा. म्हणून त्या प्रशासनाने ती खबरदारी घेतली असेल, असं का मानत नाही तुम्ही? मुश्रीफची शिवसेना म्हणते की ही कारवाई गृहविभागानं केलेली आहे. मी बोललो मगाशी, मी म्हटलं हे जिल्हा प्रशासनाने केलेली कारवाई असेल. त्यांना वाटलं असेल की बाबा या कोल्हापूर शहरामध्ये जे वातावरण झालेलं आहे संपूर्ण जिल्हा एकटोला, आणि त्यामुळे कदाचित काहीतरी होईल म्हणून केलं असेल त्यांनी. सोमय्या जे काही आरोप करतात हे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावर करतात असा तुम्ही सांगताय. त्यांनी स्वतः सांगितलं, मी सगळी कागदं केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्याकडे जातो आणि देवेंद्र फडणवीस सांगतील त्यांचं काढतो, हे त्यांनी सांगितलंय, मी नाही. त्याचं काढावं त्यांचं विधान. पुढच्या आठवड्यात तिसरा घोटाळा काढणार नाही काढू, बघा त्यांनी सत्य काढायला काही हरकत नाही, परंतु बिनबुडाचे आणि बोगस हे असे आम्ही चालू देणार नाही. सर, हिंदी में आप जानना चाहेंगे कि क्या ब्रेक लिया आपकी जिस तरह लगातार किरीट सोमय्या अभिषेक पांडे सरसेनापती कारखान्याबाबत त्यांना प्रश्न एक उपस्थित केला आहे की एकही शेतकरी त्यामध्ये एकही शेतकरी नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तेच मी तेच सांगतोय, 60,000 शेतकरी कसे आले हे त्यांना मी त्यांना शिए भेटलं तर सांगेन ना मी कसे आले. त्या चौकशी झालेली आहे, ती सगळ्या शेतकऱ्यांना बोलवून त्याची चौकशी झालेली आहे. आणि काय विचारलं असं विचारा, ते पाटलं का बघा काय. सर, हिंदी में आप जानना चाहेंगे किरीट सोमय्या ने जो आरोप लगाए हैं उसको लेकर के कैसे देखते हैं, और खासकर आपने 150 करोड़ का मानहानि का दावा करने बात हुई. ये सब बेबुनियाद आरोप हैं. मैंने अभी बोला कि जो अप्पा साहब नरोडे शुगर फैक्ट्री, मेरे दामाद का कोई संबंध नहीं. और ऐसे मुझे लगता है इनकी सीए की डिग्री है, उस पर ही मुझे शक आ रहा है. मेरा कोई संबंध नहीं वो कंपनी से. अब मैंने सब कागजात लाए, मैं दिखाता हूँ आपको. और जो उन्होंने बातें कही है, वो जिला बैंक ने ये किया, वो जिला बैंक की ये नहीं थी, गवर्नमेंट ने दिया था एक सहयोगी तत्व करके, एक हमारा जीआर था, उसके आधार पर 10 साल के लिए दिया था. 8 साल होने के बाद वो कंपनी ने बहुत नुकसान आ रहा था, कर्जा बढ़ रहा था, इसलिए उन्होंने 2 साल पहले ही छोड़ दिया. 2020 को लिया करके बोला, 2020 को छोड़ा उन्होंने. तो ये सब बेबुनियाद मालूमात नहीं. चंद्रकांत पाटिल के कहने से ये झूठ बोल रहे हैं. कितने का आप कोर्ट जा? मैंने 100 करोड़ का पहले बोला था, अभी 50 करोड़ बढ़ाया है. 150 करोड़ का मैं क्रिमिनल अबरू नुकसान का दावा कर रहा हूँ. आज भी एक फ्रेश एलिगेशन किया प्रेस कॉन्फ्रेंस की सुबह केस में, उस पर आपकी क्या सफाई है? ये बोला ना मैंने बोला ये बेबुनियाद है, मेरे दामाद का कोई संबंध नहीं, और ये जो कंपनी है उसके साथ ही मेरा संबंध नहीं, ये मैंने बताया. तो आपने कहा कि आपको बीजेपी ज्वाइन करने का ऑफर था, आपने उसको मना कर दिया इसलिए. और नहीं, मैं बार बार मेरे नेता शरद पवार, मेरी पार्टी एनसीपी महाविकास आघाड़ी, और जो केंद्रीय जो ईडी सीबीआई इनकम टैक्स इसका जो गैरवापर होता है उसके बारे में, अनिल देशमुख जी के बारे में और परमवीर सिंह के बारे में, और जो मुकेश अंबानी के घर के सामने जो जिलेटिन रखे थे उसके बारे में मैं आपके साथ इस प्रेस कॉन्फ्रेंस में बहुत बार मैं बोला है, बहुत बार. और ये आवाज दबाने के लिए ये कार्रवाई कर रहे हैं. लेकिन जिस तरीके से आपने कहा कि पर्यटन शुरू है, खास करके पहले आरोप लगाने का, फिर पर्यटन कैसे और क्या आप मुझे बताइए कि ये उन्होंने आरोप किया कांका करने का, वो करेंगी ना एजेंसी इंक्वायरी. इन्हें उधर जाने का किसने हक दिया, इनको अधिकार किसने दिया? ये क्या जज बन गए क्या? ये घोटालेबाज तुरंगात पाठवणार, इनको बनाया किसने न्यायाधीश? मैं इसके बारे में हाईकोर्ट में जाना हूँ उनका आवाज दबाने के लिए. एक सवाल और भी है कि आपने कहा कि पर्यटन करने के लिए भले जाते हैं, लेकिन जिस तरीके से देवेंद्र फडणवीस के पास सारी चीजें जाती हैं, इसको कैसे? नहीं, किरीट सोमय्या ने प्रेस कॉन्फ्रेंस में बोला था, मैं सब कागजात निकालता हूँ वेबसाइट से और मैं देवेंद्र जी के पास ले जाता हूँ. देवेंद्र जी किसका कहते हैं मैं उनका काटता हूँ. उन्होंने बोला है.
ऐसा तो जिस तरह किरीट सोमैया को रुकाया गया है, उनका कहना है कि ये सरकार के आदेशों पे किया जा रहा है। नहीं, मैंने बोला ना कि ये डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन का निर्णय था। जिस तरह से लोग जमा हो रहे थे, जिस तरह से अब मुझे क्या लगता है कि रोका गया और उसे उनको ज़्यादा प्रसिद्धि मिली, लेकिन उससे क्या ये होता तो बहुत बुरा होता ना, तो इसलिए उन्हें रोका होगा, ऐसा मुझे लगता है। कैबिनेट मीटिंग में आपने इस बारे में चर्चा की, जो मैंने महाविकास आघाड़ी के सब नेताओं को बोल दिया कि आपको भी अभी ऐसा चुप भी साधे नहीं रह बैठना चाहिए, आपको भी ये सब मामले उठाना चाहिए। म्हणजे चंद्रकांत पाटिल का हाइब्रिड एन्युटी घोटाला है, बांधकाम विभाग का बहुत सारे घोटाले हैं, चिक्की घोटाला है, प्रकाश मेहता का गृह निर्माण घोटाला है, बहुत घोटाले हैं, ये निकालना चाहिए और डटे रहना चाहिए। चंद्रकांत पाटिल के खिलाफ एफआईआर कराने वाले हैं। चंद्रकांत पाटिल के खिलाफ एफआईआर कराने वाले हैं। मैं एफआईआर करने वाला हूँ, मालूमात चालू है मेरी, मैं करने वाला हूँ। क्या राज्य सरकार बीजेपी को और महाराष्ट्र बीजेपी के लोगों को उसी अग्रेसिव मोड में जवाब देगी जिस अग्रेसिव मोड में आरोप लगाए जा रहे हैं बीजेपी से? वो लगाना चाहिए, अग्रेसिव मूड में उनको जवाब देना चाहिए। चंद्रकांत पाटलांनी सांगितलं गेलं होतं की तुम्ही जे दावा दाखल करणार त्यासाठी भरलेले पैसे जे असतील ते तो किमान वाईट नाही. अहो, त्या लोकांनी पैसे जमा केले आमच्या, म्हणजे किती लोकांनी पैसे जमा केले, म्हणजे व्हाईट पाहिजे तर व्हाईट घ्या म्हणते लोकांनी पैसे जमा करून दिले मला। हा एक वेगळे उदाहरण असेल। सेनापती कारखान्यात एकूण शेतकऱ्यांच्या शेअरचा वाटा किती टक्के शेअर, सगळी माहिती आपण सगळे कारखाने, माझं काय म्हणणं आहे की याच्यावर आपण आज माझी इन्कम टॅक्स चौकशी सुरू आहे, त्यावर आज सगळीच उत्तर देऊन उपयोग आहे। तिथं आपली चौकशी चालू आहे, 2.5 वर्ष झाली चौकशी चालू आहे, सगळ्यांचा त्यांनी तपास पूर्ण केलेला आहे। आणि म्हणून मी म्हटलं की त्यांनी जर किरीट सोमय्याने वेळ दिला आमच्या सीएला आणि जर सीएने चर्चा केली, एकही काळा पैसा जर माझा दिसला, एकही माझ्या मंत्रिपदाचा, कुठलीही शिक्षा बघायला तयार आहे, परंतु त्यांना जन्माची अंदर घडेल। लेकिन जिस तरीके से बीजेपी कह रही है कि अगर किरीट सोमैया को वहां जाने से रोका गया तो पूरी बीजेपी कोल्हापुर जाएगी, इस तरीके का जो नहीं, वो करने की जरूरत नहीं ना, मैं खुद ही लेकर जाऊंगा उनको। सर तुम्ही